जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करून टाकतो. आणि आजचा जो काय आपला व्हिडिओ होणार आहे, तर डेमो व्हिडिओवरून तुम्हाला समजून जाईल का आजचा आपल्याला व्हिडिओ कसा तयार करायचा आहे. आणि जे काय मी व्हिडिओसाठी मटेरियल यूज केलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही. पण जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला घेण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं. जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला अगदी एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इंस्टा पेजला फॉलो केलं नसेल तर मी इंस्टा पेजची लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इंस्टा पेजला नक्की फॉलो करून घ्यायचं. जे काय आपलं व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला इंस्टा पेजला पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले नसाल तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. जे काय आपलं मटेरियल असेल किंवा जे काही यूट्यूबवर व्हिडिओ येणार आहे त्याच्या सर्व प्रकारच्या लिंक तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यात जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्व पहिले तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला शेपचे आणि बीटचे आणि एक ग्रुपचे अशा 3 लेअर दिलेले आहेत. त्या तिन्ही लेअरमध्ये जाऊन जो काय आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपल्या अलाइट मोशनच्या प्रोजेक्टमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जाऊन बीटचा आणि मी एक ग्रुपचा आणि शेपचे असे मी 3 प्रोजेक्ट दिलेले आहेत. तर तुम्हाला सर्व पहिले जो काय आपला बीटचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता मी सर्व बीट ॲडजस्ट करून दिलेले आहे. ठीक आहे, आता बीट ॲडजस्ट केल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं. बॅक आल्याच्या नंतर जे आपलं ग्रुपचे लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. आणि त्या लेअरवर क्लिक करून तुम्हाला चौकोनमध्ये प्लस दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला कॉपी लेअर करून बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बीट मार्कमध्ये जाऊन जे पहिलं म्हणजे बघू शकता सुरुवातीला थांबून चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, पेस्ट लेअर केल्याच्या नंतर पाहू शकता एकदम ग्रुप आपला परफेक्ट झालेला आहे. त्यानंतर आता ग्रुप परफेक्ट झाल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो, 0607 पर्यंत यायचं आहे. तर पाहू शकता 0607 पर्यंत आल्याच्यानंतर जे काय आपली इमेजचे लेअर आहे यावर तुम्हाला सर्व इमेजची लेअर ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, पाहू शकता या प्रकारे तुम्ही सर्व बीटचे लेअर इमेज ॲड करून घ्यायचे बीटनुसार. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तुम्हाला जसे हवे आहे तसे तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, पाहू शकता मी सर्व इमेजचे लेअर ॲड केलेले आहे. ठीक आहे, आता इमेजचे लेअर ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शेप इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जो मी काही इफेक्ट दिलेला आहे त्या इफेक्टच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी पिक करून बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा बीट मार्चच्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही 0607 पर्यंतच्या ज्या पुढच्या आपली इमेजचे लेअर आहे त्या इमेजच्या लेअरला हा सगळा इफेक्ट तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही सर्व आपले पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता मित्रांनो, मी सर्व जे काय आपले इमेजचे लेअर आहे ते सर्वांना हा इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला करायचं काय 0607 पर्यंत तुम्ही प्लस बटनावर क्लिक करून तुम्हाला एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे, आता ब्लॅक ठेवल्याच्या नंतर ही जी लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. ठीक आहे, आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि पुढे ढकलून तुम्हाला 13.80 ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर 13.80 ॲडजस्ट केल्याच्यानंतर बॅक येऊन बिल्डिंग ऑपोसिटीमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं 10% ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर 10% ॲडजस्ट केल्याच्यानंतर पुन्हा मित्रांनो 0607 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे, आता ब्लॅक ठेवल्याच्या नंतर त्याला पूर्ण स्क्रीन करून घ्यायचं आहे. पूर्ण स्क्रीन केल्याच्यानंतर ही जी लेअर आहे ही आपल्याला शेवटपर्यंत पुरी करून घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला इथं सर्चमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं घनश्याम नाव टाकायचं आहे. आता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि ही लेअर आहे तुम्हाला पूर्ण पुढे ढकलून 2000 ॲडजस्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याला ह्या पद्धतीने तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे.
ठीक आहे. आता स्क्रॉल केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला करायचं काय, पुन्हा 0607 पर्यंत तुम्ही प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी एक तुम्हाला इमोजी दिलेला आहे, तर तो तुम्ही इमोजी ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. पाहू शकता हा इमोजी मी दिलेला आहे, हा तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता ॲड केल्याच्या नंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन इथं झूमच्या ऑप्शनवर येऊन याला कमी झूम करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुमच्या पद्धतीने झूम करून घ्यायचं आहे. ओके. तुम्हाला जिथं हवं आहे तिथं तुमच्या पद्धतीने हे आपले जे काही इमोजी आहे तुम्ही ॲडजस्ट करून लावून घ्यायचे आहे. ओके. ह्या प्रकारे तुम्ही लावल्याच्या नंतर ही जी आपली इमोजीची लेयर आहे तुम्हाला आता 0607 पासून ते शेवटपर्यंत ही पुरी करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं काय, पाहू शकता तुम्हाला 0514 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे. 0514 पर्यंत आल्याच्या नंतर प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. ठीक आहे. तर ब्लॅक ठेवल्याच्या नंतर 0607 पर्यंत ही लेयर कट करून तुम्हाला बिल्डिंग ऑपोसिटवर जायचं आहे. त्यानंतर 0514ला एक की द्यायचा आहे आणि 0601ला एक की द्यायचा आहे. ठीक आहे. 0601ला की दिल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय, ही जी लेयर आहे आपली पूर्ण ही 100 ठेवायची आहे आणि सुरुवातीला ही तुम्हाला 0 करून घ्यायची आहे. त्यानंतर पाहू शकता एकदम आपलं स्लो एकदम परफेक्ट झालेलं दिसून जाईल. त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॉर्डर ॲड करण्यासाठी करायचं काय, तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून मग आपलं कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन बॉर्डर अँड शॅडोवर जाऊन हे याला ऑन करून इथं तुम्हाला 11 पर्यंत ॲडजस्ट करून मग स्ट्रोक नावाच्या पुढे ब्लॅक चौकोन दिलेला आहे त्यावर क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन 3 डॉटमध्ये जाऊन स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून बिल्डिंग ऑपोसिटवर जायचं आहे. त्यानंतर लाईटनवर जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी आपली लेयर आहे तुम्हाला पूर्ण लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला स्टॉप करूया. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.